लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपण पाहत आहोत की काव्या ही घर सोडून निघून आलेली असते. आता मानिनीने खूपच तिला टॉर्चर केलेलं असतं, त्यामुळे तिने घर सोडलेलं असतं. तिला वाटेमध्ये गुरुजी भेटतात. अनिशा भेटते. आता गुरुजींनी काव्याला पुढे येणाऱ्या संकटाचे संकेत दिलेले असते. हे ऐकून अनिशाला खूप वाईट वाटतं आणि अनिशा म्हणते, काय गं हे तर ॲक्च्युली डेड एंडच होता. म्हणजे खरंच भविष्यामध्ये इतकं काही वाईट होणार आहे का? त्यावरती काव्या म्हणते, हो अगं, त्यांचे संकेत खरे असतात आणि आत्तापर्यंत खरे झालेले आहेत. इकडे आपण पाहत आहोत की पार्थ हा काव्याला शोधत असतो लायब्ररीमध्ये. प्रत्येकाला रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला काव्याचा फोटो दाखवून विचारत असतो, कारण तो काव्यावरती मनापासून प्रेम करत असतो आणि ती घरामध्ये नाही ही गोष्ट त्याला सहन होत नसते. पूर्वी घडलेले दोघांचे सर्व प्रसंग त्याला आठवतात. तिने आणि त्याने दोघांनी वॉच घातलेलं, तिने घेतलेली काळजी, त्यामुळे तो खूप हैराण